ठाण्याच्या मेट्रोला संत गती प्राप्त झाली आणि ठाण्याच्या सगळ्याच दृष्टीने नुकसान, खणलेले खड्डे, त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक वाहतूक कोंडी, त्याच्यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आणि पुढच्या काही काळामध्ये मेट्रो पूर्ण होईल असं वाटत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन देखील झालेला होता. त्यामुळे एक आशा निर्माण झाली. ज्या दोरीने ती मेट्रो खिचली होती ती दोरी शोधायला पाठवली होती माणसाला. सर, ह्या सर्व विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती. आता नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नाही, मला कळत नाही की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचले, जे ज्ञानेश्वरांपासून प्रत्येक संतांनी वृक्षांचं अनन्यसाधारण महत्व कथित केलेलं आहे, कथन केलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये काय माहित काय झालंय, मॉडर्न महाराष्ट्र म्हणजे वृक्षतोड, जे प्रत्येक म्हणजे भूमीवरती 33% वृक्ष पाहिजेच असं एक साधारण भौगोलिक सायंटिफिक रिझन आहे. ते 33% हे पाहिजे हे, पण म्हणजे तिथल्या जंगलामुळे राम नाशिकला नाही गेले होते. श्रीराम नाशिकला पंचवटी वगैरे या भागामध्ये तिथल्या जंगल म्हणजे परिसरातील सौंदर्यामुळे गेलो होते. ते त्यांचं वास्तव्य होते. ते त्यांचं वास्तव्य होते, तेच कापण्याची कामं करते. किती झाडं कापायची आता ठाण्यामध्ये. मला वाटतं की ठाण्यात काही बोलून अर्थच नसतो, कारण का बोलून लोकांचा त्याच्यावरती काही टेन्शनच येत नाही. 3000 झाडं कापणारे, 3000 झाडं, 3000 झाडं कापून सुद्धा जर ठाणेकर शांत बसणार असतील तर आम्ही झाडावरच बसलेले बरे. म्हणजे आपल्याला शहराबद्दल आत्मीयताच राहिलेली नाही. मी नेहमी म्हणतो की ठाण्याचं डॉर्मिटरी झालेलं आहे. सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, कामावर जायचं. रविवारचा दिवस आपलं भाजीपाला खरेदी, वाण्याचे डाळ तांदूळ खरेदी, बस संपली, आठवडा संपला. पण ठाण्याच्या मूळ प्रश्नांकडे ठाणेकर लक्ष देतात असं मानण्याचं काय कारण नाही. आणि दोष द्यायचा झाला तर अगदी उघडपणाने ठाणेकरांनाच दोष दिला. तुमच्या डोळ्यासमोर 3000 झाडं कापले जाणार, तुमच्या डोळ्यासमोर. वृक्ष आणि एकंदर येऊरमध्ये झालेल्या ऱ्हासानंतर, ज्या येऊरमध्ये एकेकाली 42 बिबटे होते, 42, आज 20 सुद्धा नाही. जर आपल्या निसर्ग सौंदर्याची आणि निसर्ग संपत्तीची आपल्याला काळजी नसेल तर मग दुसऱ्यांना काय बोलण्यात अर्थ आहे. गायमुक्त ठाणे मजीवाडापर्यंत 28 झाड अगोदर कापलेलं आहे. म्हणजे ठाण्यात काही वर्षानंतर झाडच नसेल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये काय नुकसान होणार आहे वेगळं सांगायला नको. सर, आता 4 वर्ष महापालिकेत प्रशासकीय राजवट होती, त्याच्यानंतर आता निवडणुका झाल्या, आता महापौरही बसले, पण इतर ज्या महत्वाच्या समित्या आहेत, स्थायी समिती झाली, परिवहन समिती झाली, इतर वेगवेगळ्या समित्यांच्या, ते अजूनही बघा असं आहे की शेवटी आता सत्ताधारी पक्षाच्या हातात हे सगळं आहे. सत्ताधारी पक्षाच्या मनात येईल तेव्हा ते करतील. ठाणेकरांनी त्यांना बहुमत दिलंय आणि बहुमत पण दिलेलं आहे, पाशवी बहुमत दिलंय. पाशवी बहुमताच्या जोरावरती, लोकशाहीवरती पाशवी बलात्कार होत आहे. उघड्या डोळ्याने बघत बसा. ठाण्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. काय करणार तुम्ही? मी 2002 साली, तुम्ही जुने पत्रकार आहात, 2002 साली मी पहिलं धरण आणलं होतं. शासनाच्या तोंडातनं घास काढून घेतला होता. मुंबईकरांच्या नावावर असलेलं धरण ठाणेकरांच्या नावावर केलं होतं. विरोध झाला, गेलं ते धरण, गेलं ते गेलंच. एकीकडे मेट्रो रखडली तर दुसरीकडे पॉट टॅक्सी देखील सुरू करण्याचा घाट सरकारचा. असले पॉट टॅक्सी, टॉप टॅक्सी कसं आहे, मूलभूत सेवा आहेत. तुम्हाला सर्वात पुढच्या काळात अडचण येणार आहे ती पाण्याची. एक वेळ तुम्ही चालत स्टेशनला जाऊ शकाल, वेळ आली तर सायकल करू शकाल, पण उद्या पार्श्वभाग धुवायला पाणीच नसेल तर कराल काय? प्यायला पाणी नसेल तर कराल काय?
ठाणेकरांची अतिशय वाईट अवस्था होणार आहे पाण्यामुळे आणि याचं गांभीर्य कोणालाच नाही. सर, वाहतूक कोंडी आणि रस्ते खराब असल्यामुळे काय ठाण्यावरती परिणाम होतोय, काय आपलं मत आहे? होतोय ना, होतोय. ठाणेकर शांतपणाने बघतायत आणि मतं देतात, भरघोस मतं देतात ना, 5वी बहुमत देतात ना, तर त्रास पण सहन करा. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की भाजप हा मोठा भाऊ आहे आणि तो सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भाजप सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी ताकद आहे. आता ते असं आहे की त्या तिघांचं सरकार आहे, त्या तिघांच्या सरकारमधल्या एक उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत. त्या अर्थातच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणण्यात. त्याच्यात असं मोठी बातमी असण्यासारखं काही का हे नाही. काल पार्थ पवार जे काँग्रेस संदर्भात म्हणाले त्याबद्दल काय वाटतं? ठीक आहे, बोलताना लोक बोलून जातात. काँग्रेसचा इतिहास वाचन केल्यावर काँग्रेस काय आहे समजतं, बोलायला काय असतं. सर, आपल्या मिदाकी क्षेत्रामध्ये रेल्वेचे डॅम आहे, धरण आहे, तो धरण मोठा केला कालो धरणपेक्षा नाही, नाही. ते काळू धरणपेक्षा मोठं होऊ शकत नाही, पण त्याचा वापर होऊ शकतो हे 100% खरं. पण ते रेल्वेचं धरण आहे, तिथनं कदाचित कोणाला माहित नसेल, त्या धरणात पाणी जायचं जेव्हा वाफेवरती रेल्वे चालायच्या, तेव्हा वाफेवरती चालणाऱ्या रेल्वेमधल्या रेल्वेचं पाणी भरण्यासाठी त्या धरणातनं पाणी जायचं. त्याला वेगळा इतिहास आहे. आज त्या धरणाला जवळजवळ नाही म्हणायला गेले तर 125-30 वर्ष पूर्ण होत आलेली. आणि पण म्हणजे ते धरण कळव्यातल्या एका भागापुरतं पुरू शकेल, पण ठाण्याला एका मोठा धरणाची गरज आहे. दुर्दैव आहे की मी जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, पद्मसिंह पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते, इरिगेशन मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी शाही धरण आपल्या नावावर दिलं होतं. ते मुंबईच्या नावावर होतं. गुडगुले समितीने ते मुंबईच्या नावावर केलं होतं. ते मुंबईच्या नावावर काढून ठाण्याच्या नावावर केलं. ठाण्याच्या नावावरती करून ठाणेकरांनी हे धरण वापरावं असं शासनाने सांगितलं. शासनाने किंमत ठरवली. टेंडर काढण्यासाठी ठाणेकर महानगरपालिकेला आदेश दिले. टक्केवारीच्या लफड्यात ते धरण अडकलं आणि ठरावच झाला नाही ठाणे महानगरपालिकेत. अशा ते 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आहेत ज्याच्यामुळे ठाणेकरांचं मोठं नुकसान झालं. बांद्र्याचं जे क्रिकेट संकुल आहे त्याच्यापेक्षा सुंदर क्रिकेट संकुल बाळकुंबला झालं असतं. केवळ ते शरद पवार अध्यक्ष आहेत आणि मी ते घेऊन येतोय सगळं म्हणून ते अडवण्यात आलं. हातात नाही केलं ते केलं ते झोपडपट्टीमध्ये. सर, आपण जर बघितलं अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकारावरून बोलले की अशोक खरातला 17 कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अनेक कॉल असे शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील केले. त्यांच्याकडे CDR आहे. चौकशी चालू आहे. मुख्यमंत्री काय लक्ष घालायचं ते घालतील. आपण काय बोलणार. रोहित पवारांनी देखील संशय व्यक्त केला, कारण की अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी आदल्या आणि त्या दिवशी खरातमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले त्यांच्या बँकेत. आता ह्या बातम्या तर पेपरला पण येतात, तर त्या दिवशी व्यवहार कोणाचे झाले, कोणाच्या अकाउंटवरनं कुठनं पैसे गेले हे सगळं येईलच समोर. हे काय लपून राहणाऱ्यातल्या गोष्टी नाहीत, त्या समोर येणारच आहे. 2002 साली तुम्ही आणलेलं धरण, पण काय असं राजकारण झालं की ते तुम्हाला धरण हे करताना अरे काय 2002 पुन्हा एकदा धरणासाठी कसं आपण पाठपुरावा करणार आहात, कारण आता काही परिस्थिती करून काही फायदा नाहीये. या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं आहे. स्थानिकांचा विरोध कसं आहे की प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो. प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता. कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे आणि त्याच्यातनं निघालं. जायकवाडीला विरोध होता. म्हणजे जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं. या धरण बांधा. लोकांचा विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो.
आणि हे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं वगैरे फार महत्वाचे आहेत. आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, मग काय विस्थापित करत नाही लोकांना? जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहेत. तू तर कोल्हापूरचा आहेस ना? शक्तीपीठ हा? तू कोकणातला, कोल्हापूरचं कोणी आहे? शक्तीपीठ जाते ते कुठनं जाते? चंदगडमधून फिरवलं पुण्यात. 2000 कोटी वाढवलं सगळं हाजरा शेतात मी मुख्य शेतामधनं जाते. आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची. पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून ह्या धरणासाठी पाठपुरावा करणार. काही फायदा नाही, काहीही फायदा नाही. मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे. तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे. आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील. ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात नका. सर आता ठाण्यामध्ये मेट्रो येते, मेट्रोचं अजून काम रखडलं आहे तुमच्या प्रयत्न. तुमचा जो मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा, त्याच्या मेट्रोबद्दल कळवा पनवेल या मेट्रोबाबत अजूनही कमी काहीच येत नाही. तुम्हाला काय वाटतं? काही होणार नाही. उगाच काहीतरी यांच्याकडनं आशा करायची, तर पैसे नाही आहेत. तुमच्या ठाणे महानगरपालिकेला कटोरा पण घ्यायला पैसे नाहीत. कटोऱ्याने पैसे मागायचे, तर कटोरा घ्यायला पण ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. इतकी भिकाऱ्याची अवस्था आहे. यांनी महानगरपालिकेने शासनाकडनं कित्येक करोडो रुपये आणले. त्या करोडो रुपयाचं ऑडिट झालं का विचारा? विना ऑडिटचं महानगरपालिका चालवता तुम्ही. 3-3 वर्ष ऑडिट नाही. ते एकनाथ आपले केळकर साहेब, संजय केळकर साहेब टा 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 करून थकले ना. मुख्यमंत्री लक्ष देतात ना उपमुख्यमंत्री लक्ष देतात. सर, लाडकी बहीण योजनामधून 71 लाख महिलांना वगळण्यात आले. अजून देखील त्यांना हप्ता मिळाला नाहीये. ते तर वगळणारच ना. त्यांना ती असं आहे, ती योजना डोईजड झाली आहे ना. मतं मिळाली, ही गोष्ट खरी जरी असली तरी ती योजना टिकवायची म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण बुडीत घालण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं अर्थकारण फार डबगाईला गेलंय. अशा योजना आणल्या की असंच होणार. फुकटात तुम्ही एकदा द्यायची सवय लावली की घ्या, हे 1,500 घ्या. आणि प्रत्येक निवडणुकीला, आता ह्याच्या पुढच्या प्रत्येक निवडणूक, लोकसभा असो नाही तर विधानसभा, 2 महिन्या अगोदर एक योजना येईल ज्याच्यात 5,000 रुपये प्रत्येक माणसी घरी जाते. म्हणजे मतपूर्वी म्हणायचे, मला माहित नाही, की मतदारांच्या हातात पैसे देऊन मतं विकत घेतली जायचे. आता हे शासनच 5,000 रुपये देणार म्हटल्यावर मग काय जायचं. अधिकृतरित्या 5,000 रुपये जर तुमच्या अकाउंटवर येणार असतील कुठल्या तरी कारणाने, 5,000 रुपये अकाउंटला म्हणजे 12×5 = 60,000 रुपये वर्षाकाठी जर तुम्हाला मिळणार असतील, 5 वर्षाचे तुमचे 3 लाख रुपये झाले. 3 लाख रुपये एका मताला, काय वाईट आहे? द्या मत. सर, डिलिमिटेशन साठी स्पेशल संसदेमध्ये हे होणार आहे, 3 दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्या डिलिमिटेशन मध्ये महत्वाचा प्रश्न 2002चं मंत्रालय बघायचं, 2024च्या बघायचं. आता SIR सुरू झाले आहे. नाही, 2024चीच यादी बघावी लागेल. डिलिमिटेशन करायला आधी तुम्हाला तुमचं काय त्याला सेन्ससची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सेन्ससची प्रक्रिया पूर्ण केल्यावरती डिलिमिटेशन करावं लागेल. डिलिमिटेशन हे कायद्यानुसार यावंच येईलच. आणि त्याचं सर्वात जास्त वाढ जर कुठे होणार असेल तर ती ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये होणार. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता साधू संतांसाठी कायमस्वरूपी जागा घेणार. हो, मग खरातांसाठी घेऊन द्या ना. खरातांना पैसे दिलेच ना शासनाने. खरात सारखे साधू संत आहेत.